नमस्कार सगळ्यांना. खूप दिवसांनंतर मी व्लॉग घेऊन आली आहे आणि हा व्लॉग माझ्यासाठी खूप स्पेशल असणार आहे, कारण की हा माझा श्रीमंतमच्या तयारीचा व्लॉग आहे. तर तुम्ही नक्की हा व्लॉग बघा, कारण की ह्यामध्ये मी खूप दिवसांनी बोलतात ना, जे मोमेंट्स मी शेअर करू शकत नव्हती ते मी मोमेंट्स शेअर केलेत. तर हा व्लॉग नक्की पूर्ण बघा. आम्ही कशी तयारी केली, काय केलं, आणि खूप मधले दिवसाचे क्लिप्स आहेत. एकाच दिवसाचा व्लॉग नाही आहे. म्हणजे 2-3 महिन्यापासूनची जी तयारी चालू होती ते एक दिवसाचे सगळे क्लिप्स, सगळे शॉर्ट्स जे रेकॉर्ड केले होते ते सगळे आहेत. तर तुम्ही नक्की बघा हा व्लॉग आणि तुम्हाला कसं वाटतंय ते नक्की सांगा. सगळ्यात आधी आम्ही गेलो स्टेशनरी शॉपमध्ये. तिथे मला असं देवीचं प्रिंटआउट घ्यायचं होतं, जे मी माझ्या रुखवतीमध्ये सूप होतं त्याला पेंट करणार होती. त्याच्यावर मी स्टिक करणार होते आणि त्याला थोडं डेकोरेट करणार होते, कारण पेंटिंग तर पॉसिबल नव्हती. म्हणून मी अशा प्रकारे मस्त सूप बनवलं होतं आणि मग साईडून लेस वगैरे लावली आणि एवढं सुंदर वाटत होतं ते रुखवतमध्ये पण. तर ते त्यासाठी प्रिंट घेतली. नंतरला हे असे छोटे छोटे माउंट बोर्ड्स जे असतात त्याच्यावरती पण डिटेल्समध्ये काही ना काहीतरी लिहिलं होतं आणि नंतर ते स्टँडवर लावणार होतो आम्ही. मग थोड्या दिवसानंतर आम्ही श्रीमंतमची साडी मला अम्मा घेणार होती, तर ते घ्यायसाठी आम्ही गेलो होतो बालाजी सिल्क हाऊसमध्ये. हे भांडुपला शॉप आहे, खूप सुंदर आहे. म्हणजे टिपिकल साऊथ इंडियन साडीज मिळतात तिथे. तर आम्ही तिथे साडी घेतल्या. नंतरला दुपारी लेट झालं होतं, नाश्ता केला आम्ही आणि मग नंतरला थोड्या दिवसांनी मी ब्लाऊज स्टिच करण्यासाठी असे लेस घेतले, कारण की जर आरी वर्क केलं तर खूप कॉस्टली पडतं. तर मला असे लेस वगैरे घेऊन मग मी कस्टमाइज केलं. ती आधीची लेस काही गेली नाही त्याच्यावर. मग मी परत साईला घाटकोपरमध्ये असे खूप सारे स्टुडिओज आहेत, तिथे असे लेस मिळतात चांगले चांगले. तर ते लेस मॅचिंग लेस घेतली तिथे आणि मग पूर्ण ब्लाऊजला लेस 2-3 प्रकारचे लेस पॅचेस वगैरे लावले होते आणि असं ब्लाऊज माझा रेडी केला. हे अशा मी केळाच्या पानामध्ये थोडेफार इन्व्हिटेशन कार्ड्स बनवले होते देवळामध्ये देवांना दाखवण्यासाठी आणि ते खूप सुंदर झाले होते ते कार्ड्स. तर ह्याचं स्पेशल टच होतं ते साऊथ इंडियन केळाच्या पाना. एव्हरीवन, मी सगळं व्लॉग केलंय पण काय बोललीच नाही कशाबद्दल व्लॉग चालू केलेत. ऍक्च्युली आमचं बेबी शॉवर आहे, श्रीमंतम आहे, तर त्यासाठी जी काही तयारी आहे ती तुम्हाला आता आम्ही आमच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नक्की तो पूर्ण व्लॉग बघा. आणि तुम्ही विचार केला असली एवढे महिने कुठे होती, एक पण व्लॉग आला नाही, काय नाही, कारण की आय एम एक्सपेक्टिंग. सो मी काहीच शूट नाही केलं, काहीच शूट नाही केलं. तर साई, बोल, तू पण एवढ्या दिवसांनी व्लॉग मध्ये येतोयस, तुला कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. तू पप्पा बनणार आहे. काय फिलिंग आहे तुझी? एक्सप्रेस नाही करू शकत तसा फिलिंग आहे. आता आम्ही चाललोय ते जेंडर रिव्हीलचं, ते काय करायचं ते समजत नाहीये. तर आता बघू जेंडर रिव्हील मध्ये. ते आमची थीम आम्ही लक्ष्मीनारायण विचार केली आहे, तर त्या हिशोबाने ते जेंडर रिव्हीलचे हे बघायचंय आणि रांगोळी वगैरे घ्यायची आहे. माझी काकी रांगोळी काढणार आहे, तर ते सगळं घ्यायचं आहे. परत लोकांना गिफ्ट, आम्ही रिटर्न गिफ्टमध्ये आम्ही छोटे छोटे जे इंडोरमध्ये वास्तूच्या हिशोबाने प्लांट्स ठेवतात ते आम्ही गिफ्ट करायचा विचार करतोय. म्हणजे त्याच्यावरती नोट लिहिणार आहे, त्याचं मिनिंग असणार आहे त्या ह्याचं. म्हणजे आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये काहीतरी एक टच पाहिजे असतो, तर तेच आहे. आणि तेच आता बघायला चाललोय नर्सरीमध्ये की काय भेटतंय. तर तुम्ही आता हा व्लॉग बघत राहा आणि तुम्ही पूर्ण प्रोसेस आम्ही कसं प्रिपेअर केलंय. मी बेबी शॉवरचा प्रिपरेशनचा व्लॉग वेगळा टाकणार आहे आणि बेबी शॉवरचा व्लॉग वेगळा टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा. आता आम्ही कुठे आलोय? रांगोळी घ्यायला गोडाऊन ओपन केलंय, त्यासाठी रांगोळी घ्यायला आलोय आम्ही. कलर तुम्हाला पण जर घ्यायची असेल रांगोळी, तर रांगोळीचा कलर तर होलसेलमध्ये आपल्या लालबाग मार्केटला आहे. खूप स्वस्तात हे लोक देतात. 1 किलो 100 रुपये. इथे होलसेलनी भेटते का रांगोळी? अच्छा,
मी स्वतः माझ्या बेबी शॉवरचा केक बनवणार होती, तर त्याचं रॉ मटेरियल्स थोडं सामान पाहिजे होतं. ते घ्यायला मी माटुंगाच्या आरिफमध्ये गेली होती. आज मी विचार केला आहे की साईचा पूर्ण वॉर्डरोब लावायला, कारण की एवढं खराब करून ठेवलं आहे मी. किती वेळा लावते तरी तो त्याचं तसंच करतो. आणि आता मी फक्त 3-4 दिवस हार्डली राहिले आहेत की माझं बेबी शॉवर आहे, त्यानंतर मी मम्मीकडे जाणार. तर त्याचं वॉर्डरोब असंच राहून जाईल आणि पूर्ण मग परत दिवाळी पण आहे. तर मी बोलली त्याचं वॉर्डरोब ॲटलीस्ट साफ करून जाते, कारण की त्याला तसंच राहील. हे बघा, पूर्ण वॉर्डरोब असं करून ठेवलं आहे बघा. किती वेळा लावलं तरी त्याचं तसंच असतं. हे मी त्याला बर्थडेला गिफ्ट केलं होतं, तो तसंच ठेवतो. एवढा पसारा पसारा, बापरे, माझी हालत खराब होणार आहे. हे सगळे असे कुर्ते वेगवेगळे लावून ठेवते ह्याच्यामध्ये. हे आतापर्यंत असं लावलं आहे, बघू. स्वतःचं कधी केलं नाही मम्मीकडे, पण आता नवऱ्यासाठी करावं लागतंय सगळं. आता जायचं आहे बेबी शॉवर नंतर, तर त्याची पॅकिंग पण करावी लागणार. तर ती पण पॅकिंग करते. माझं मन खूप भरून आलं आहे, पण ठीक आहे, काय नाही, मम्मी आहे, मम्मी तिकडे बघून घेऊ. सगळं पॅकिंग करते आता आणि तुम्हाला दाखवते. नंतर आम्ही थोड्या दिवसांनी स्टेशनरी शॉपमध्ये गेलो. मला ते जेंडर रिव्हीलचे बॉक्सेस पाहिजे होते, तर आम्ही किराणा स्टोअरमधून ते असे बॉक्सेस घेतले आणि मग स्टेशनरी शॉपमध्ये ते कट करून घेतले आणि त्याच्यावरती प्रिंटआउट्स पाहिजे होते, त्यासाठी आम्ही तिथे गेलो होतो. ते तुम्ही बघाल की कसे बनवले. अशा प्रकारे माझं एक मंदिर, जे वरचं जे जेंडर रिव्हीलचं मी बनवणार होती, ते एक मंदिर असं झालं आहे रेडी. हे टेक्स्चर पेपर यूज केला होता आणि म्हणजे थोडी फिनिशिंग नाही आहे, पण ठीक आहे, मला जेवढं जमलं तसं मी केलं आहे, पण खूप सुंदर वाटतं आहे. आणि हे माउंट बोर्डवर नारायण आणि लक्ष्मीचे प्रिंटआउट्स घेऊन आली आहे. त्याला खाली आपण सपोर्टसाठी काहीतरी बनवू, पण खूप सुंदर वाटतं आहे, खूप सुंदर वाटतं आहे. फायनली आपले दोन्ही मंदिर रेडी झालेत आणि त्याच्या आतमध्ये हे असं लावायचं आहे. ते नंतरला लावू, पण ॲटलिस्ट मंदिर तरी रेडी झालं, ह्याचं सॅटिस्फॅक्शन आहे मला. खूप सुंदर वाटतं आहे. फक्त थोडंसं इकडे परफेक्शन नाही झालं, कारण की पहिल्यांदा केलं, हे सेकंड टाईम केलं तर थोडं आयडिया आली, पण खूप सुंदर वाटतं. एकदम साऊथ इंडियन मंदिर आहे, काहीतरी युनिक. हॅट्स ऑफ टू मी. एंट्रीसाठी अशी छत्री बनवतो आम्ही. हे असं पूर्ण कंप्लीट झाले की तुम्हाला दाखवतो. हे सगळे गणपतीतली फुलं आहेत. त्याचं अशी लेस लावली आहे मध्ये. मम्मी हेल्पिंग मी. चांगली वाटते ना ती लेस वगैरे. आज 10 तारीख आहे आणि आता माझी मेहंदी आर्टिस्ट येते, तर मेहंदी काढणार आहे. तर मी ऑलरेडी रेडी होऊन बसली आहे की फोटोज वगैरे काढायचे थोडंसं, तर काहीतरी मेकअप पाहिजे ना म्हणून केस पूर्ण वरती टाय करून टाकलेत की परत डिस्टर्ब नको व्हायला. बघू आपली मेहंदी कशी होते. मला तर सर्दी झाली आहे खूप, चेहरा पण सुजला आहे. नाश्ता नाही केला, आधी नाश्ता करून घेते. मम्मी बोली नाश्ता करून घे, नंतरला मेहंदी काढायला बस. ती पण आता येते. तर सागरिका आली आहे मेहंदीसाठी आणि ही तिची फ्रेंड आहे. ही आता नवीन, म्हणजे माझं आता कधी असेल तर ती पण असेल बहुतेक सोबत. कसं होतं तुझं करवा चौथ? एकदम मस्त. थोडं हेक्टिक पण होतं
कंटिन्यू 3 दिवस करून आज सिद्धीचा बेबी शॉवरची मेहंदी करायला आम्ही आलो. स्टे ट्यून फॉर फायनल डिझाईन. काय बोलायचंय? काहीच नाही. एवढी सुंदर मेहंदी माझी सागरिका आणि स्नेहाने काढली आहे. खूप मस्त काढली आहे. मी तुम्हाला इन्स्टाचं त्यांचा हँडल माझ्या ह्याच्यामध्ये मी कॅप्शनमध्ये देईल आणि इंस्टाग्रामवर पण त्यांना मेन्शन करेल. तर तुम्ही नक्की त्यांना तुमचे काही ऑर्डर्स असतील तर नक्की त्यांना हे करा, कारण की खरंच खूप चांगल्या काढल्यात मेहंदी. दोन्ही हातावर इथे मुलगी काढली आहे, या हातावर अम्मा लिहिलंय आणि झालं. हे बघ, ही बॅगची मेहंदी आहे आणि ते नाना लिहिलंय. तेलुगूमध्ये डॅडीला नाना बोलतात. पायावर पण काढली आहे, पायावर छोटीशीच काढली आहे, कारण की पण हेच काढायला माझा खूप जीव गेला आहे. कंबर दुखायला लागली आहे, पण खूप छान वाटते. थँक्यू सो मच सागरिका आणि स्नेहा. दाखव लोकांना कसं करायचं त्याला. हे असे ब्रॉचेस बनवते मी, जे आपले हॅम्पर्ससाठी लागणार आहे. ते असं व्हाईट क्लॉथ घेतलाय, त्याला अशी पानं लावायची आहेत आणि हे असं छोटंसं हे फ्लावर सारखं पानांचं, त्याला ग्लू गननी असं सेट करायचं आणि रोजची पाटची दांडी असते ती कट करायची आणि ह्याच्यावर चिटकून टाकायचं. हे पाटून असं होणार. नंतर हे असं रेडी झालं आपले ब्रॉचेस. मी थोडे मोठे काप. अरे हे खुल्लं राहते, चालेल ना? मी जरा मोठं काप ग, खुलतंय सगळीकडून. त्याची वेट तेवढीच राहणार, लेंथ मोठी करू शकतो. चांगलं वाटतंय ना? ट्रान्सपरंट लावायला पाहिजे होतं का? उलट्या ह्याच्यात दिसतंय. बरोबर, पातळच घेतली आपण. छान वाटतंय ना? फ्रूट्स असे पॅक केले, पिशवीमध्ये पॅक केले म्हणजे ते नरम नाही पडले पाहिजे. आणि हे खूप सुंदर वाटतंय. ॲक्च्युली हे असं आहे, पण ते आपण तिथे ठेवणार तर थोडंसं ओपन करून ठेवायचं आहे. हे असं ठेवणार. माझ्या बेबी शॉवरसाठी मीच केक बनवायचं माझा विचार आहे, की मी खूप आधी बनवायची, तर मला ह्यावेळी पण बनवायचं आहे. खूप वर्षांनी, ॲटलिस्ट 2-3 वर्षांनी मी केक बनवते. ते असं 2 बेस हे करून घेतले, असं आपल्याला 2-2 वेळा लावायचं आहे. तर तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवते. ऑलमोस्ट 3 इयर्स, 2.5-3 इयर्सनी मी केक बेक केला आणि एकदम परफेक्ट
बेक झाला आहे. स्पॉन्ज किती मस्त झाला आहे. ते थंड व्हायला ठेवलं आहे. नंतरला मग परत 2 स्पॉन्ज बनवायचे तसे. एकदम परफेक्ट बेक झाला आहे. आम्ही तिलकनगरमध्ये रिअल फ्लावर्स घ्यायला गेलो होतो केक डेकोरेशनसाठी. पिंक रोजेस आणि ब्ल्यू ऑर्किड्स घेतले. म्हणजे ब्ल्यू कलरचं तर काही मिळतच नव्हतं, तर ब्ल्यू अँड पर्पल शेडमध्ये थोडंफार घेतलं आणि अशा प्रकारे माझा केक रेडी झाला आहे. मी ऑलमोस्ट 2.5-3 वर्षांनी बनवला आहे. तर तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि टेस्ट तर खूप भारी झाली होती. हा होता माझ्या श्रीमंतमच्या तयारीचा व्लॉग, म्हणजे बेबी शॉवरचा व्लॉग. साऊथ इंडियनमध्ये तेलुगूमध्ये श्रीमंतम बोलतात. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कॉमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढचा व्लॉग ते प्रॉपर श्रीमंतममध्ये आम्ही काय काय केलं, गेम्स खेळालो. मी तर काही रेकॉर्ड नाही केलं, मी स्टेजवर होती, पण माझा फोन होता ज्यांच्याकडे, त्या लोकांनी रेकॉर्ड केला आहे. तर तुम्हाला तो पण व्लॉग बघायचा आहे. पण हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये सांगा. आणि मला अजून कॉमेंट्समध्ये हे पण लिहा की मी अजून व्लॉग्स बनवले पाहिजे का. आणि म्हणजे बोलतात ना की मी खूप महिन्यानंतर केलेला आहे, तर काही चुकलं असेल बोलण्यामध्ये वगैरे तर नक्की माफ करा. आणि तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. थँक्यू.